अकोल्यातील ग्रामीण पाणी पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी संतप्त होत कार्यालयात तोडफोड केली। अकोल्याच्या ग्रामीण भागात पाण्याची समस्या चिघळल्याने अखेर शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। दापुरा, माजदापूर आणि खारपान पट्ट्यातील गावांमध्ये 10 ते 15 दिवसांनी एकदाच पाणी येत असून अनेकदा पूर्णपणे पाणी पुरवठा खंडित होतोय। या भागांना खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळते, पण मागील काही महिन्यांपासून नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून वारंवार चालढकल होत असल्याचा आरोप करत शुक्रवारी शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे व शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले। मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संताप अनावर झाला आणि काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली। फर्निचर आणि कागदपत्रे यामध्ये नुकसान झाले असून यावेळी शिवसेना आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून विभागाकडून तातडीने उत्तर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। मात्र जर लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे।